खूप मोठा प्रचंड असा भूकंप शिवसेनेमध्ये झाला. आता शिवसेनेमध्ये भूकंप झाला आणि त्याला पडझड, हादरे किंवा तडे भाजपामध्ये गेले. म्हणजे हे गिरीश महाजनांनी जे 4 दिवसापूर्वी सांगितलं होतं की शिवसेनेमध्ये प्रचंड मोठा भूकंप होणार आहे आणि नंतर त्या 8 दिवसामध्ये त्या पक्षात कोण राहतंय कोण नाही हे कळेलच आपल्याला. म्हणजे अक्षरशः ते सगळे पक्ष नेते, कार्यकर्ते, पदाधिकारी हे भाजपात येणार असं त्यांनी सुतोवाच केलं होतं. पण त्याला अनुसरून भूकंप झाला हो. पण तो भूकंप म्हणावा असा एवढा कुणाला हादरा बसायला पाहिजे होता? त्याचं केंद्रबिंदू होता शिवसेना. आता शिवसेनेमधनं जर सुधाकर बडगुजर बाहेर पडले, हा खऱ्या अर्थानं मोठा भूकंप शिवसेनेला धक्का बसायला पाहिजे होता. पण शिवसेनेला धक्का बसण्याच्या अगोदर भाजपामधल्या आमदार सीमा हिरे या अस्वस्थ झाल्या. कुठंतरी ते नाशिकचे जिल्हा प्रमुख सुनील केदार यांच्या राजकीय अस्तित्वाला तडे जात आहेत की काय असं वाटायला लागलं त्यांना. तिथले भाजपचे प्रवक्ते प्रदीप पेशकार यांचेही आतून अस्वस्थता, बडगुजर सारखा व्यक्ती आपल्या पक्षात येऊ नये याच्यासाठी त्यांची चाललेली धडपड, ह्या सर्व गोष्टी पाहता सुधाकर बडगुजर यांचा फार मोठा भूकंप घडवण्याच्या नादामध्ये या भाजपनं नेमकं काय मिळवलं? भूकंप केला तो फोडायचा, पक्ष फोडणं याला भूकंप म्हणण्याचं ते पहिल्यापासनं या भाजपमध्ये अगदी म्हणजे भूतो न भविष्यती असं असतं त्यांचं. प्रत्येक काम प्रचंड अभूतपूर्व, कधी झालं नाही आणि यापुढे होणार नाही. म्हणजे एकदम छोटं जरी असेल ना तर एक म्हणजे काय की माणसाची सावली त्या माणसापेक्षा मोठी दिसते, अगदी तसं ह्या भाजपचं झालेलं असतं. हे लांबलचक फार मोठी दिसते पण ती सावलीच ना. म्हणजे त्याचा काही खऱ्या अर्थानं ते ही करता येत नाही, त्याचं वास्तविकरित्या किंवा सत्यावर आधारित ती गोष्ट नसतेच. पण मग प्रचंड मोठा जो भूकंप करणार होते हे कुंभमंत्री, तो भूकंप फुसकावार निघाला का? एक ती फटाकड्याचा इतका सुद्धा आवाज त्याचा आला नाही. ते कळायच्या आतमध्ये तर हा जो काय बॉम्ब होता, मोठा भूकंपाचं केंद्र होतं किंवा तो मोठा स्फोट होणारा जो दारुगोळा होता, तो उद्धव ठाकरेंनी एका क्षणात उचलला आणि भाजपच्या घरात फेकून दिला. आणि मग झाली ना धावपळ भाजपमध्ये. मग यांनी पत्रकार परिषद घाईमध्ये घेऊन त्यांनी काय सांगितलं, भाजपच्या या सीमा हिरेंनी त्यांनी काय म्हणाल्या? त्या म्हणाल्या अहो याच्यावर 17 गुन्हे आहेत आणि 17 गुन्हे हा मोक्कामध्ये सुद्धा अडकू शकतात आणि ह्याच्यातनं जर सुटका करायची तर त्यांना असं वाटत असेल की भाजपला किंवा भाजपच्या आश्रयाला आल्यानंतर आपण यातनं सुटू शकतो असं त्यांना वाटत असेल, म्हणून त्यांनी भाजपमध्ये येण्याचा निर्णय घेतलेला असावा. परंतु असा कलंकित प्रतिमेचा व्यक्ती भाजपामध्ये घेतला तर नाशिक महानगरपालिकेमध्ये भाजपला सेटबॅक बसेल. त्यांना याचा दुष्परिणाम म्हणजे याचा परिणाम भाजपच्या नगरसेवक निवडणुकीवर म्हणजे होणार आहे. म्हणजे असंतोष कसा खदखदायला लागला. बडगुजर आणखीन त्या ह्याच्यात गेले नाही, भाजपमध्ये प्रवेश झाला नाही, फक्त होणार आहे अशी वंद्यता आहे. म्हणजे केवळ बातम्या आहेत त्या, पण बाहेर तर काढून टाकलंय त्यांना आता. पण घ्यायचं का नाही घ्यायचं आणखीन ठरलेलं नाही. शिंदे गट म्हणतोय आमच्याकडं नको असला, भाजपा म्हणतोय आमच्याकडं नको असला. म्हणजे मग हाच का भूकंप होता काय? म्हणजे मित्रांनो तुम्हीच सांगा की सलीम कुत्ता बॉम्बस्फोट, मुंबई स्फोट घडवण्यामधला मोठा दहशतवादी, त्याच्याबरोबर याचे फोटो सुधाकर बडगुजर यांचे. मग प्रफुल्ल पटेल, इक्बाल मिर्ची देशद्रोही चालतो, तसं भाजपला आता हा मुंबई बॉम्बस्फोटातला दहशतवाद्याबरोबर सलीम कुत्ता बरोबरचे असलेले त्याचे फोटो आणि त्याचा संबंध भाजपला कदाचित देशभक्तीमध्ये, देशभक्तीच्या त्या शिरपेच्यात मानाचा तुरा आणखीन एक रोवायचा असू शकतो. म्हणून कदाचित सुधाकर बडगुजर यांना नाशिकमध्ये भाजपमध्ये घेण्याचा निर्णय अंतर्गत पातळीवर झालेला असावा, म्हणजे वरच्या पातळीवर झालेला असावा. पण खालच्या पातळीवर मात्र भाजपच्या घराला तडे गेलेत, फार मोठा हादरा बसलाय की नको रे बाबा असली ब्याद आमच्या घरात नको.
मित्रांनो, खरोखर सांगा, तुम्हीच सांगा कमेंट करून की हे सुधाकर काय ते बडगुजर हे जर भाजपमध्ये बाहेर म्हणजे त्या सेनेतनं बाहेर पडले, हा मोठा भूकंप होता का? आणि भाजपमध्ये आल्यानंतर भाजपच्या घराला खरोखर तडे गेले का नाही, हादरा बसला का नाही, हे तुम्ही कमेंट करून जरूर सांगा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.